हॅलो गाईज, दिस इज फूड बघायला अँड टाइमपास ब्लॉगर. तर आज आपण चाललेलं आहे एका अशा ठिकाणी तिथं पुरी याची भरती आहे मॅटाची. तर तो येऊन आला माझा मित्र तिथून, तो येऊन आला, तो बघा येऊन आला. तर आम्ही कुठं चाललो आणि कायसाठी चाललो त्याची पुढे इंट्रोडक्शन तो देईल. तो येऊन आला, तो येऊन आला. ते बा दादा, तुमचं इंट्रोडक्शन द्या ना, आपण कुठं चाललो. दादा, बड्डेला कोणाच्या? हे माझ्या फ्रेंड्सच्या. तर आम्ही फ्रेंडच्या बड्डेला चाललेला आहे. आपले थांबे होय. आणि मित्रांनो, गिफ्ट काय देणार आहे आपण दिले? गिफ्ट कोण काय देणार आहे? गिफ्ट हे देणार आहे. किती आणले असे? 3 आणले. 2 तो, कारण की त्याच्या घरचा पेन्सिल आहे, आणि 1 मी देणार आहे. आईसाठी आणली काय? आईसाठी मी घेणार आहे. बाबासाठी नाही. बाबा मामा नाही, बाबा ते जाऊ द्या. 3च जण. तर गाडी तू चालवतो काय? चला मित्रांनो, गाडी आज चालवतो म्हणते. तोडून टाकशील बरोबर ठेव. हा आपल्या नाही पाहिजे. मागायच्या 15 रुपयाच्या पेन्सिल आहे त्या खिशात ठेव बरोबर. हा बॅगेत घाल. तर रोड पोंग घ्या. इथं ट्रॅफिक जाम झाली पार्ट 1 मध्ये. चला चलो. चलो, गाडी काढली आता आम्ही. कोणत्या रोडने चाललो आपण हे सांगून दे पहिले. आपल्या मोतीनगरवाल्या. मोतीनगरातून चाललो. मोतीनगर, कल्याणनगर, राजापेठ. पहिले मोतीनगर, कल्याणनगर, राजापेठ. असं एवढं तर काही नाही आमचं. घरी सांगितलं मित्र होत चाललो. पण तू काय सांगशील घरी? घरी सांगतो. हा विचार तू घरी काय सांगशील? तर घरी आम्ही असं सांगणार आहे. यानं सांगितलं मित्र इथं चाललो. मी चाललो. कुठं चाललो मी? मित्रासोबत चाललो. मी मित्रासोबत चाललो. हा कोण आहे काय माहिती? चालवरती भेटला. हा चल म्हणून सोबत. तो हे पा, हे पोंग्या लागलो रोडवर. तर मित्रांनो, रस्ता पोंग्या कसा आहे तर सांगणं थोडंसं त्यांच्याबद्दल काही जाणकारी घेतले 2 शब्दात. आम्ही चाललो नाबालकच्या बड्डेला. नाबालकच्या बड्डेला. त्यांना खूप एक्साइटमेंट आहे. आम्ही गेलो नाही तर ते आणि मेन म्हणजे गिफ्टची, मेन म्हणजे गिफ्ट आणतो म्हणते. गिफ्ट आणतो म्हणते. आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की गिफ्ट नसलं तरी चालेल म्हणते, पण तुम्ही नाचा म्हणे माझ्या बड्डेला येऊन. नाचा म्हणे. म्हणजे किती महान लोक आहे आपल्या अमरावतीतले. हो, आता तुम्हीच बघा. तिथं गेल्यावर आता तुम्हाला दाखवतो म्हणा आम्ही. तर तिथे गेला तो सीन नाही घेऊ शकत, कारण की हा ब्लॉग आहे. तिथे गेला हा सीन घेतला तर माझ्या घरचे मला खतम करेल. असे लोक तुझ्या मागे घरचे नशिबात भेटते काय म्हणे. त्यांचा सीन दाखवत मी फक्त गिफ्ट त्याचं दाखवा. पण हातला पाहिजे त्यांचे काही. पण नाव ठेवलं आहे आम्ही हलके म्हणून. हलके म्हणून नाव टाकलं. मित्रांनो, चाललो आम्ही मोतीनगरातून राजापेठला जाईन पहिले, नंतर तिकडून कुठं चाललो आपण? तिकडून कुठे नाही, घरी. तिकडून घरी येईन. हा, आणि मेन म्हणजे मी आज सुटले गेलतो मी. आणि तिकडून यांना मला बोलवून आणला. तिकडून मी वापस आला सुटून. चेहरा पुंगे पाहिजे, नाही तर म्हणता तू बड्डेला चालला कोण असं. मी याला थकून शूट उरून, आणि तरी भाऊ आपल्या जबरदस्ती घेऊन चालला. काय करता, भाऊ पाहिजे सोबत. भाऊशिवाय गमत नाही. आणि गाडी आपल्या कितीच्या स्पीडने चालली पुंग्या. असे लोक फक्त अमरावतीमध्ये पाहायला भेटते. तर आता आपण डायरेक्ट भेटूया तिथं पोचल्यानंतर. गाडी पुंग्या असं वाटून आलं. सॉरी, याच्या डोळ्यात लागला. माणसाने एवढ्या स्पीडनं गाडी कधी चालवली मीटर बंद पडेपर्यंत. वाटत असेल मी असं करून केलं, ते दाखवलं कोणी बड्डेचं. कारण की याच्यासाठी दाखवलं मी, कारण की ते लोक लय मान आहे. यांना विचारलं असतं मी, पण हा थकलेला आहे गाडी. पुढचं बोलून द्या. थकलेलं की बोलून त्याला खूप नाचवलं मला तिथं. एकदम डान्स परफॉर्मन्स सारखं एकदा नाच म्हणे पोरीसारखं. तर मला काही लाज वगैरे नाही. मी पूर्ण खाल्ली आहे विकून. आम्हाला लाजलीचं आहे, कारण की ते लोक त्याच टाईपचे आहे. तर तिथं लज्जा घेऊन काय फायदा नाही काय रे. त्यांनी ते हलके आहेत लोक. हलक्यांसोबत हलकंच वागावं लागतं की नाही. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर? माझा मागचं सांगेल.
यांचं ह्या गोष्टीवर काहीच म्हणणं नाही आहे दादांचं, कारण की ते जे बोलणं आहे ते सत्य आहे. पण ह्याच सत्य घटनेवर आधारित तो पण थकलेला नाचू मी तर नाचलो पण. आणि मी सकाळी तुम्हाला तसं तर माहिती आहे मी शूटर करतो, तर त्याच्यामुळे मी फार थकलेला आहे. तर तुम्ही ॲक्च्युअल ब्लॉग करून टाका. जो भेटूया आपण अशाच सीझनमध्ये. त्याचं नाव आहे फुल बकाला अँड टाइमपास ब्लॉग. मी पण नाव विसरून जातो मी सीझनचं नाव काय ठेवत होतो. आता आम्ही चाललो 510च्या स्पीडनं आपलं डेस्टिनेशन म्हणजे आपलं त्याचं नाव आहे. काल आलेला ब्लॉग तुम्ही बघितला असेल. काल आलेला ब्लॉग तिकडं बघितला असेल याच्या नगलाचा ट्रॅफिक. आम्ही तिथं चाललेला कारण की मी प्रॉपर तिथचाच आहे म्हणून मी तिथंच चाललेला आहे. तर भेटूया डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, सबस्क्राईब, सीझन 4 लाईक, सीझन 4 मध्ये comment करा. सगळं कला जे सांगते ते कला. तर मी भेटतो. मी पण थकलेला आहे, सकाळपासून मी सुटले गेलतो. तर अशा भकाला मी मारत राहीन ह्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया फुल भकाल्या अँड टाइमपास ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.